आज 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी गामणे मैदान नाशिक या ठिकाणी बघा आम्ही सर्व सिनियर सिटीजन लोक उपस्थित झालेलो आहोत। मैदानावरती या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सदस्य आता प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे। व्हिडिओ आपण पूर्ण बघा। सर्वांचे लोकप्रिय धन्यवाद। सामाजिक नेते मामा ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। त्याचप्रमाणे आपल्या मंडळाचे अध्यक्ष हिरामन पवार सर आणि ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय या ग्रुपच्या प्रमुख उज्ज्वला दीदी इथे येत आहेत। तर या सर्वांच्या विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे। आपण सर्वांनी सूचना देतील तसं पाळा, कारण हा आपल्यासाठी फार मोठा दिवस असतो। तर मी खराटे सरांना विनंती करतो की आपण थोड्या सूचना द्यायची। भारत माता की वंदे 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 ठरवण्यात आला आणि 26 जानेवारी 1950 या दिवसापासून खऱ्या अर्थाने आपण भारत हा स्वतंत्र झाला। खऱ्या अर्थाने प्रजेची सत्ता म्हणजे प्रजासत्ताक राष्ट्र आपलं हे निर्माण झालं आणि लोकशाहीची मूल्ये आणि संविधानाने दिलेला आपल्याला मूलभूत अधिकार, या अधिकारांचा जागर करण्याचा हा दिवस आहे। मित्रहो, आपण आज 77 वर्ष पूर्ण झाली तरी आपण खऱ्या अर्थाने स्वतःच्या मनाशी प्रश्न विचारत आहे की आपण लोकशाहीच्या बाबतीत किती जागरूक आहात। कारण जगातली सर्वात मोठी लोकशाही ही आपल्या भारतामध्ये आहे। भारत हा जगातला सर्वात मोठा देश आहे आणि सर्वात मोठी ही जी लोकशाही आहे ही लोकशाही टिकवणं मातरम जय मातरम मातरम। राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे। सलामी सेट। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा हिंद हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाए तव जय गाता। जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय। वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम। या उपाध्याय ताई, या चंद्रकला माता, मंगल ताई या हॅलो, आपल्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या प्रमुख अतिथी उज्ज्वला दीदी यांना विनंती करतो की आपण या दिनाविषयी 2 मिनिटं बोलायचं। माझ्या प्रिय भारतीय बंधू आणि भगिनींनो, आजचा खूप मोठा सोन्याचा दिवस आहे। सर्वात प्रथम तर आपण स्वतंत्र भारतात जन्माला आलो। मला वाटते 47च्या आधीचा जन्म खूप कमी जणांचा असेल आणि त्यातही अजून सोने पे सुहागा म्हणजे प्रजासत्ताक राष्ट्रात जन्माला आलो। कुणाची हुकूमत आपल्यावर नाहीये।
ब्रह्माकुमारी सोबतच MPSCचा अभ्यास करत असताना शिकले की आपली ही घटना लिहिताना बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास केला, शेकडो देशांच्या घटना वाचल्या आणि सगळ्या घटनेतून काय काय चांगलं घेता येईल असं एकत्रीकरण करून दी बेस्ट घटना आपल्या भारतीय देशाला दिली. आणि घटना खूप सुंदर आहे, मनासारखी घटना आपल्याला मिळालेली आहे. अनेक देश त्याचं कौतुक करतात, पण तरीही खेदाची गोष्ट आज जीवनात घडणाऱ्या घटना आपल्या मनासारख्या घडतात का? आज आपल्यावर कोणाची हुकूमत नाही, आपल्या स्वतःचे प्रजासत्ताक राष्ट्र असूनही जीवनातल्या घटना मनासारख्या घडत नाही. त्याचं कारण परकीयांचं राज्य गेलं, पण आजही आपण गुलामगिरीत आहोत आणि ते म्हणजे मानसिक गुलामगिरी. आपल्या मनाचंच आपल्यावर बंधन आहे, मनाचाच तुरुंगात आपण आहोत. तर मनासारखी घटना जीवनात घडण्यासाठी ही घटना तर आहेच आणि कर्तव्य बजावण्यासाठी आपल्या मनाचा मालक होणं गरजेचं आहे. आताच प्रमुख अतिथी ठाकरे मामांनी मला अभिनंदन केलं की प्रजापिता ब्रह्माकुमारीने खूप सुंदर उपक्रम इथे चालू केलाय आणि मामा त्याच्या मागचा उद्देश हाच आहे. भारत भाग्य विधाता जो परमपिता परमात्मा आहे त्याचा हा उद्देश आहे की या भारताला जगद्गुरू बनवायचे. गेल्या 90 वर्षांपासून ही संस्था परमात्म्याने स्थापन केलेली संस्था 140 देशांमध्ये हाच प्रयत्न रात्रंदिवस करते की माझा भारत जगद्गुरू होता, राहील आणि त्याला पुन्हा बनवायचंच आहे. पण त्याच्यासाठी भारत म्हणजे फक्त एक जमिनीचा तुकडा नाहीये, भारत म्हणजे तुम्ही आम्ही आपण जेव्हा सुजलाम सुफलाम बनू, आपलं मन जेव्हा सशक्त होईल तेव्हा खऱ्या अर्थाने भारत वंदनीय पूजनीय चिरंतन राहील. आणि शरीर जसं देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश येतो आणि देहाकडून जायचंय म्हणून देहाला निरोगी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून सकाळची सुरुवात आपण इथे सकाळी संगीतमय योगा, आपल्या देशाचे जिथं छान छान गाणे गायच्या, खूप सुंदर नद्यांची एक गुंजारव ऐकायला यायची. तर या संगीताचाच आधार घेऊन आपण योगा करतोय, तन निरोगी राहिलं आणि तणासोबतच आपण मेडिटेशन पण घेतो. आपली प्राचीन संस्कृती ऋषी मुनींची ध्यान, एक 10 मिनिटं ध्यान सुद्धा घेतो. आणि आनंदाची गोष्ट महिला भगिनींचा याच्यात खूप जास्त सहभाग असतो, कारण फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि बघा, भारत माता म्हटलं, आपल्या घरात तुम्ही आम्ही उभे आहोत आपल्या मातेमुळे आणि उभे आहोत मातीवर आणि अभिमान आहे भारत मातेचा. त्यामुळे जर घरातली माता जर निरोगी असेल तर सगळं घर निरोगी राहणार आहे. तुम्हाला वेळेवर डबा राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींचा आहे 26 जानेवारीचा आणि त्या मुर्मूजी आपल्या विद्यालयाच्या रेग्युलर स्टुडंट आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही माहिती काढा, पहाटे 3:30ला उठतात मुर्मू, मेडिटेशन करतात. मोठ्या संकटांना त्यांनी तोंड दिले या मेडिटेशनद्वारे. आणि ही मेडिटेशन भगवद्गीतेतल्या 9व्या अध्यायातलं राजयोग मेडिटेशन संपूर्ण जगाला आपल्या भारत देशाची देण आहे, हे विसरून चालणार नाही. पण तोच राजयोग आपल्याला माहिती नाहीये आणि तो माहिती करण्यासाठी आणि न्याय व्यवस्था, त्याबरोबर लोकशाहीचा चौथा पिलर आहे मीडिया. आणि मीडियाचं सुंदर काम प्रामाणिक आणि मेहनत घेऊन कटाक्षाने चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या योगी दादांसारखे अनेक बंधू करतात. श्रेष्ठ सगळ्या भारतीय बंधू भगिनींना पुनश्च एकदा आपल्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या भरभरून शुभेच्छा देते आणि थांबते. ओम शांती. यानंतर आमच्या मॉर्निंग ग्रुपचे आमचे डॉक्टर साहेब एम डी पवार सर 2 मिनिटं आपल्याला शुभेच्छा देते. आज भारताचा 78वा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950 रोजी स्वरूपी गायमान येणारे आमचे ज्ञानेश्वर कनामेकर हे 2 मिनिटं आपल्याला मार्गदर्शन करतात. भारत माता की जय, भारत माता की जय, हिंदू सनातन धर्म की जय. तर आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन 77वा आपण सेलिब्रेट करत आहोत. तर सगळं आपण भारत मातेचं पूजा केलेलं आहे, तरी आपण ह्या ध्वजाला मानवंदना ध्वजा दिलेली आहे. महत्वाचं म्हणजे आपण आयुष्यभर आपल्या व्यवसाय धंद्यात आपण स्वतःला वेळ देत नसतो आणि
हा या लोकांना खूप महत्त्वाचा असतो. आणि खरं तर मित्रांनो, स्वतःला वेळ देणं फार महत्त्वाचा आणि दिदी आपल्याला वेळ देतात याचा पुरेपूर उपयोग घ्या. आयुष्यात प्रत्येकाला आपण म्हणतो की वेळ नसतो आणि कोणासाठी त्याच्यासाठी. म्हणून मी फक्त आता स्वातंत्र्य दिनाचं परत जणांनी व्याख्यान दिलं पलीकडे जाऊन सांगतो की स्वतःला आपला फिटनेस आपला वेळ आपण महत्त्वाचा आहे. कारण ही प्रॉपर्टी आपली आहे, तिच्यात कोणाचा हिस्सा होता आणि ज्या प्रॉपर्ट्या बनवल्या त्या सगळ्या बांधण्याचे आहेत. आणि म्हणून दिदी देशाचा मी माझ्या देशाचा विकासात योगदान देण्याची शपथ घेतो. मी संविधानाचा सन्मान करेल आणि जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्य पार पडेल. मी स्वच्छ भारत, सुरक्षित भारत आणि समृद्ध भारत घडविण्यासाठी कटिबद्ध राहील. पर्यावरणाचे रक्षण करणे आणि एकतेने राहणे ही माझी प्रतिज्ञा आहे आणि भारत अखंड राहण्याचा मी सदैव प्रयत्न करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. मामासाहेब ठाकरे, प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या दिदी आणि सर्व माझे मॉर्निंग ग्रुपचे मित्र आणि भगिनी, आज 77वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो. या 77 वर्षामध्ये आपण जर मागोवा घेतला की आपण आपल्या भारताने काय विकास केला आहे, तर मी तुम्हाला 1-2 मिनिटात ते सांगतो. जेव्हा आपला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस अन्नधान्याची टंचाई फार होती. आपल्याला बाहेरच्या देशावरून मिलो म्हणतात ज्वारी, लाल ज्वारी ती खावी लागत. परंतु कृषी शास्त्रज्ञांनी नवीन जातीचे वाण शोधून काढले. ते साधारणतः एकरी 25-30 क्विंटल उत्पन्न जाईल असे वाण शोधून काढले. याच्यामध्ये डॉक्टर स्वामीनाथन थळ यांचा फार मोठा वाटा आहे आणि त्यांच्या काळातच आपल्याला ग्रीन रेव्होल्युशन म्हणतो हरित क्रांती. गोरगरिबांचे लग्न मामांच्या कार्यालयातच लागतात. आपला हॉल जो होणार आहे तो मामांच्या सहकार्यानेच होणार आहे. आणि आता जे नवनिर्वाचित नगरसेवक आहे त्यांनी करता येतील, परंतु आपल्या सर्वांसाठीचा हॉल असणार आहे. धन्यवाद. भारत माता की जय. फक्त आता सगळ्यांनी बिस्किट घ्या आणि चहा प्यायला आणि स्वतः दुकानात असा स्माईल करा, स्माईल असा असा असा. बरोबर साहेब असं सांगा स्माईल. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. आता बघा वंदे मातरम. वंदे मातरम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. बहुत अच्छे. आला चला झाला आता. या नारखेड सर. परत धन्यवाद. माऊंट आबूला पण
भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. जय जय श्रीराम. जय श्रीराम. प्रजासत्ताक दिनाचा की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. भारत माता की जय. वंदे वंदे मातरम. मामा भाचे की जय. मामा भाचे की जय. भारत माता की जय. वंदे वंदे मातरम. सेल्फी घेतो बस. झूम करा न मोठा. कॅमेरा सरकारने दिलेला कॅमेरा आपल्या देशाचा कॅमेरा आहे. हा हा भारत देशाचा. भारत देशाचा कॅमेरा तू राह उभी आता वृषाली. तू पण राहा ना. राहा तू आता. हो हसा ना हसा बर का अजिबात रडू नका हसा मस्त नाही योगा करायला सांगा. दीदी 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 आम्ही हे मन मोठं आहे. इकडे येणार आहे परत. वंदे